गुड मॉर्निंग ट्रेडर्स. 30 डेज ट्रेडिंग चॅलेंजचा आज आहे डे 12. तर स्क्रीनवर बघू शकता आपल्याला एक ट्रेंड लाईनचं ब्रेकआउट मिळालं आहे. आपल्याला कॅन्डलचे क्लोजिंग मिळालं ते आपण एक ट्रेड पंच करणार आहोत. इथे ट्रेड सेटअप आपण नेहमीच आहे जो की आपण नेहमी ट्रेड करतो. तर आपण अगोदर एक रिस्क कॅल्क्युलेट करून घेऊया. आज मी 500चाच लॉस घेणार आहे. आपले स्टॉप लॉस पॉईंट आहे 19. तर आपण 26 क्वांटिटी बाय करू शकतो. ओके, तर आपलं कॅन्डलची क्लोजिंग मिळाली आहे. आपण एक ट्रेड पंच करणार आहोत. इथं आपला ट्रेड एक्झिक्यूट झाला आहे, बट स्क्रीनवर शो होत नाही आहे, मोबाईलवर दिसते. मी एकदा स्क्रीन रिफ्रेश करते. ओके, तर बघू शकता आपला ट्रेड एक्झिक्यूट झालेला आहे. 26 क्वांटिटी आपण बाय केल्यात. ओके, मोमेंट तर चांगली आहे आणि व्हॅल्यूमसुद्धा इन्क्रीज आहेत. स्टॉप लॉस थोडासा मोठा होतो आहे, म्हणजे आपल्याला 500चंच ठेवायचं होतं, बट नो प्रॉब्लेम. आपण तसं टार्गेटही इन्क्रीज करणार आहोत. आपल्याला 1:2चंच टार्गेट ठेवायचं आहे. ओके, ट्रेडचे लॉजिक तेच होते. आपण जो नेहमी आपण जो रोज ट्रेड करतो तोच होता. मी इतरही स्टॉक सगळे चेक केलेले फार्मा सेक्टरचे, बट प्राइस ॲक्शन मला त्याच स्टॉकचे बरे वाटले. ओके, तर आपली एंट्री, स्टॉप लॉस, टार्गेट आपण सगळं लावून ठेवलं आहे. बघूया काय रिझल्ट मिळतो आहे. आज सगळेच सेक्टर बुलिश आहेत, पण फार्मा सेक्टर सगळ्यात जास्त टॉप गेनर्समध्ये असल्यामुळं मी त्याच सेक्टरचे स्टॉक चेक केलेले. त्यामध्ये हा स्टॉक मला बेटर वाटला. बघू शकता क्लोजिंगपासूनच खूप चांगली मोमेंट आपल्याला मिळाली. त्यानंतर एक छोटे रेड कॅन्डल्स डाऊन साईड पाहायला मिळाले आणि त्याच ट्रेंड लाईनच्या ब्रेकआउटला आपण ट्रेड एक्झिक्यूट केला आहे. तर आपलं ट्रेड सेटअप तर चांगलं आहे आणि एंट्रीही एक प्रॉपर प्राईजला झाली आहे. मी माझे स्टॉक सिलेक्शन कसे करते हे नेहमीचे जे रोजचे व्ह्यूवर्स आहेत त्यांना तर माहीतच आहे, परंतु जे न्यू व्ह्यूवर्स आहेत त्यांना थोडं कन्फ्युजन राहतं कसं स्टॉक सिलेक्शन केलं. तर मी ह्या ट्रेडच्या क्लोजिंगला, जेव्हा हा ट्रेड क्लोज होईल तेव्हा शेवटला मी हा स्टॉक कसा सिलेक्ट केला, माझी स्टॉक सिलेक्शनची पद्धत कशी आहे हे त्यांच्याशी शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. बऱ्याचशा लोकांना वाटत असेल की खूप छोटंसं कॅपिटल आहे, ट्रेडिंग चॅलेंज स्टार्ट केलं आहे ते फक्त बिगनर्स लोकांसाठीच आहे. कारण त्यांना कळायला पाहिजे की आपण जेव्हा ट्रेडिंग स्टार्ट करू तेव्हा खूप जास्त कॅपिटलची रिक्वायरमेंट नसते. आपण छोट्या कॅपिटलमधूनही एक डिसिप्लिन ट्रेडर बनू शकतो. तर त्यांच्यासाठी हे चॅलेंज आहे. जे खूप मोठे मोठे प्रॉफिट करतात त्यांना तर काही गरज नाही या गोष्टी बघण्याची. तर बिगनरसाठी एवढंच सांगायचं आहे की आपण जेव्हा ट्रेडिंग स्टार्ट करतो तर छोट्या कॅपिटलमधून आपण एक प्रॉफिटेबल आणि एक डिसिप्लिन ट्रेडर बनू शकतो.
ओके. डे हायपासूनच एक रिजेक्शन कॅन्डल मिळाली आणि राउंड लेवलही आहे 1700चा. आपल्याला जर अपसाईड क्लोजिंग मिळाली तर एक चांगली मूवमेंट पाहायला मिळू शकते, कारण डे हाय पण ब्रेक होतोय. ओके. व्हॅल्यूमही इन्क्रीज होत आहेत आणि तुम्ही या साईडला इंडेक्सही चेक करू शकता. इंडेक्समध्येही चांगली मूवमेंट आहे. आपण जेव्हा स्टॉक्समध्ये ट्रेड करतो त्या स्टॉकचं इंडेक्सही पाहणं खूप महत्त्वाचं असतं, कारण इंडेक्स आणि स्टॉक्स आपले हे सिंक असायला हवेत, तेव्हाच आपल्याला एक ट्रेंडिंग मूव पाहायला मिळते. आपल्याला जवळपास 1:1च्या आसपास टार्गेट मिळाले, त्यामुळे मी माझं SLही ट्रेल करणार आहे. ओके. जरी इथून रिव्हर्सल जरी मिळालं ना आपल्याला, तर आपण एक छोट्याशा लॉसमधूनच बाहेर पडणार आहोत. जर आपलं टार्गेट 1:2चा आहे, जेव्हा आपल्याला 1:1चं टार्गेट मिळतं ना, त्यावेळेस थोडंसं आपलं SL ट्रेल केलं तरी चालतं. जे नवीन म्हणजे जे 2-3 वर्ष झालं ट्रेडिंग करत आहेत स्टॉक्स मार्केटमध्ये, इक्विटीमध्ये, अशा ट्रेडर्सला नक्की कळेल हा स्टॉक्स कुठला आहे ती. कारण सेक्टरचे नेम कळाले की आपण ते स्टॉक्स इझिली आयडेंटिफाय करू शकतो. बट जे बिगनर्स आहेत, जे आत्ताच ट्रेडिंग स्टार्ट केली, अशांना नाही समजत आहे. तर अशा लोकांसाठी मी टेलिग्राम चॅनलमध्ये मी ज्या स्टॉक्समध्ये ट्रेड घेतलेला आहे त्या स्टॉकचं नेम अपडेट करणारच आहे. तर तुम्ही टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे. तसं तर मी सध्या जो ट्रेड घेते आहे, हे ट्रेड या ट्रेडमध्येच भरपूर काही शिकण्यासारखं आहे. स्टॉकचं नेम कळावं असं काही रिक्वायर्ड नसते. आम्ही कुठल्या पद्धतीने माझा सेटअप फॉलो करते, कुठल्या प्राइस ॲक्शन बेसवर ट्रेडिंग करते, हे शिकणं जास्त महत्त्वाचं असतं. तर इंडेक्समध्येही बघू शकता डे हायच्या आसपासच आहे. ओके. डे हाय ब्रेक केला आहे. स्टॉक्स आणि इंडेक्स ह्या दोन्ही साईडला आपल्याला मूवमेंट पाहायला मिळते. आज आपण एंट्री केल्यापासूनच एक थोडंसं वन वे मूवमेंट पाहायला मिळते. एक जरासुद्धा साईडवेज मूवमेंट नाही आहे. मूवमेंट चांगली आहे, त्यामुळे मी माझं SL अजून ट्रेल केले आहे. आपल्या टार्गेटपासून एक थोड्याशा पॉईंटचा डिफरन्स आहे. एंट्रीपासूनच एक वन साईड मूवमेंट आपल्याला पाहायला मिळाली आहे आणि आपल्या टार्गेटपासून एक थोड्याशा पॉईंटचंच अंतर आहे. रिव्हर्सल तर नाही व्हायला पाहिजे. जरी रिव्हर्सल झाला तरी आपण जास्त नाही, पण एक 200च्या आसपास प्रॉफिट घेऊन जाणार आहोत. तर आज आपला लॉस तर नाही होणार आहे, बट रिव्हर्सल तर नाही व्हायला पाहिजे. इंडेक्समध्येही बघू शकता, इंडेक्सही अपसाईड मूवमेंट करतोय. तर स्टॉक्समध्ये छान मूवमेंट आहे. मी माझं SL अजून ट्रेल केले, म्हणजे आपलं 1:1च्या आसपास आपल्याला प्रॉफिट मी लॉक केले माझं.
कधी-कधी 1-2 पॉईंटनी टार्गेट हिट न करता रिव्हर्सल होऊन जातं. अशा वेळेस आपलं प्रॉफिट कधी-कधी बुक नाही होत आणि आपण लॉसमध्ये क्लोजिंग करतो. ओके, आपलं टार्गेट हिट झालं आहे. पोझिशनमध्ये चेक करू शकता, जवळपास 1193च्या आसपास आपलं प्रॉफिट बुक झालं आहे. आज मार्केट जरासुद्धा साईडवेज नाही झालं आणि एंट्री केल्यापासून एक वन साईड मूवमेंट मिळाली. एक 15 ते 20 मिनटाच्या आत आपलं टार्गेट अचीव्ह झाले. आज एक ट्रेंडिंग मूव आपल्याला पाहायला मिळाली. तर या स्टॉकचे तर हा स्टॉक्स मी कसा सिलेक्ट केला ते मी एकदा सांगते. अगोदर आपल्याला गुगलवर जाऊन NSE इंडिया सर्च करायचं, त्यामध्ये हीट मॅप इथे क्लिक करायचे आणि सेक्टरल इंडायसेसमध्ये जाऊन स्ट्रीमिंग ऑन करायची आहे. त्यामध्ये चेक करायचे स्टॉप गेनर्स आणि स्टॉप लूजर जे सेक्टर आहेत. आज टॉप गेनर्समध्ये निफ्टी फार्मा आहे, जवळपास तुम्ही बघू शकता 2:45च्या आसपास निफ्टी फार्मा आहे. इतर इंडायसेसमध्ये सगळ्यात जास्त टॉप गेनर्स फार्मा सेक्टर्स आहे आणि त्यामधील जे टॉप 5 स्टॉक्स आहेत त्यामधले प्राइस ॲक्शन चेक करायचे आहे. कुठल्या स्टॉकचे प्राइस ॲक्शन तुम्हाला बरे वाटते, बेटर वाटते, त्याच स्टॉकसोबत ट्रेड करायचं आहे. तर आजचा व्हिडिओ आपण इथंच क्लोज करत आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.